हॅलो स्टुडंट, आधीच्या लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्स हे युनिट स्टार्ट केलं होतं. ओके, त्यामध्ये आपण डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स अँड टाईप्स ऑफ मॅट्रिसेस हा टॉपिक स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपण बरेचसे टाईप्स बघितले होते. आय थिंक रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स ह्या डेफिनेशन आपण बघितलं आहे. आज आपण नेक्स्ट डेफिनेशन बघणार आहोत, स्केलर मॅट्रिक्स. हा पण एक टाईप आहे मॅट्रिक्सचा. ओके, तर स्केलर डायगोनल मॅट्रिक्स आपण बघितलं. काय राहते? अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच each non-diagonal element or all non-diagonal elements are 0, that is Aij equals to 0 for all I and j I not equals to j. I not equals to j या कंडिशनसाठी आपण डायगोनल मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट करतो आणि कंडिशन काय? Aij इक्वल्स टू 0. आज आपण पाहणार आहोत स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्सची डेफिनेशन आहे अ डायगोनल मॅट्रिक्स इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स आर सेम. डायगोनल मॅट्रिक्स आपण बघितला काय राहते? ऑल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. 1 2 3 नॉन डायगोनल एलिमेंट्स हे काय आहेत? नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत. बरोबर. या मॅट्रिक्सचा यूज करून आपल्याला स्केलर मॅट्रिक्सची डेफिनेशन तयार करायची आहे. स्केलर मॅट्रिक्सची डेफिनेशन काय आहे? अ डायगोनल मॅट्रिक्स. अ डायगोनल मॅट्रिक्स इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स आर सेम. ऑल डायगोनल एलिमेंट्स आर सेम म्हणजेच 1 1 किंवा 2 2 2 हा काय झाला आपला स्केलर मॅट्रिक्स. ओके, तर आपण डेफिनेशन बघणार आहोत. अ डायगोनल मॅट्रिक्स in which all diagonal elements are same is called as स्केलर मॅट्रिक्स. इज कॉल्ड ॲज स्केलर मॅट्रिक्स. ही झाली डेफिनेशन कशाची? स्केलर मॅट्रिक्सची. काय? डायगोनल मॅट्रिक्समधल्या प्रत्येक डायगोनल एलिमेंट्स हा का असला पाहिजे? सेम असला पाहिजे, सारखा असला पाहिजे. त्याला आपण म्हणतो स्केलर मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल, मॅट्रिक्स ए इक्वल्स टू सपोज 4 0 0 0 4 0 0 0 4 हा डायगोनल मॅट्रिक्स आहे. बिकॉज ऑल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0 अँड ऑल डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल 4 4 4. ही झाली स्केलर मॅट्रिक्स. आणखी एखादं एक्झाम्पल पाहू आपण. या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 3/3. नेक्स्ट बी मॅट्रिक्स इक्वल्स टू -3 0 0 -3. या मॅट्रिक्सला जर आपण ऑब्झर्व केलं तर हा पण काय आहे? एक डायगोनल मॅट्रिक्स आहे. बट ऑल डायगोनल एलिमेंट्स आर सेम म्हणजे हा सुद्धा कोणता मॅट्रिक्स झाला? स्केलर मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सची ऑर्डर किती राहील? 2 क्रॉस 2. हे झालं आपलं स्केलर मॅट्रिक्स. नेक्स्ट आहे 7 नंबर, युनिट और आइडेंटिटी मैट्रिक्स. आइडेंटिटी मैट्रिक्स. ओके, युनिट और आइडेंटिटी मैट्रिक्स हा का राहतो? एक स्केलर मॅट्रिक्स राहतो आणि ऑल डायगोनल एलिमेंट्स आर युनिटी. ऑल डायगोनल एलिमेंट्स आर युनिटी मीन्स 1. स्केलर मॅट्रिक्स मधल्या जे डायगोनल एलिमेंट्स आहेत हे का राहतात? युनिटी राहतात. तेच आपल्याला इथं राईट करायचं आहे. सिम्पल आहे. ह्या टोटल डेफिनेशन एकमेकांवर डिपेंड आहेत. अ स्केलर मॅट्रिक्स in which all diagonal
elements are unity. Unity means 1 is called as a unit or identity matrix. Is called as identity or unit matrix. तर या मॅट्रिक्सचं एक्झाम्पल कोणत्या फॉर्ममध्ये राहील? काय राहील एक्झाम्पल? युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3. सपोज काय राहील? स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय? त्याचे डायगोनल एलिमेंट्स हे सेम राहतील, बरोबर, इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स आर युनिटी. सेम राहतील पण किती राहील? 1. युनिटी म्हटलं आहे त्याने. युनिटी म्हणजेच काय? 1. डायगोनल मॅट्रिक्स ऑल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. हे झालं तुमचं युनिट मॅट्रिक्स ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3 and it is denoted by I. It is denoted by I, but identity matrix or unit matrix of order n is generally denoted by IN. Identity matrix or unit matrix हा जर का nth ऑर्डरचा असेल तर त्याला आपण जनरली डिनोट करतो कॅपिटल IN. Here identity matrix of order 3x3 is denoted by I3. Similarly, identity matrix of order 2 is denoted by I2. काय राहील? कोणत्या फॉर्ममध्ये राहील? 1 0 0 1. याची ऑर्डर किती आहे? 2x2. हे झालं आपलं युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. नेक्स्ट आहे अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स का आपल्याला हेडिंगमध्येच आहे. अप्पर ट्रँग्युलर म्हणजेच काय? सपोज एखादा जर का डिटर्मिनंट आपण घेतला तर अप्पर ट्रँग्युलर मीन्स हा काय तयार व्हायला पाहिजे? ट्रँगल तयार व्हायला पाहिजे. आणि हा ट्रँगल केव्हा तयार होईल? जेव्हा या डायगोनलच्या खालचे एलिमेंट हे काय राहतील? 0 राहतील. हे झाले डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0. मग इथं काय राहील? डायगोनलच्या वरचे आणि डायगोनलमध्ये एलिमेंट काय राहतील? नंबर राहतील. सपोज 1 3 4 2 9. हा काय झाला आपला अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्सचा एक्झाम्पल. याची डेफिनेशन कशी राईट करता येईल मग? अ स्क्वेअर मॅट्रिक्स. हा काय दिसतो? एक तुम्हाला स्क्वेअर मॅट्रिक्स दिसतो. हा पूर्ण काय दिसतो? एक स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजेच काय? नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर सेम. त्याला काय म्हणतो आपण? स्क्वेअर मॅट्रिक्स. अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्सची डेफिनेशन मग अ स्क्वेअर मॅट्रिक्स in which each element or every element below the diagonal are 0 is called as upper triangular matrix. Is called as upper triangular matrix. ही झाली डेफिनेशन कशाची? अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंटच्या खालचे एलिमेंट हे काय राहतात? 0 राहतात. त्याला आपण काय म्हणतो? अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स, बरोबर. फॉर एक्झाम्पल कॅपिटल A इक्वल्स टू 1 3 4 0 2 सपोज हिअर 5 0 0 9 ऑफ ऑर्डर 3x3. हा काय आहे? अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स आहे ऑफ ऑर्डर 3x3. जनरली अ मॅट्रिक्स A इक्वल्स टू Aij of order m by n is a upper triangular matrix
is upper triangular matrix if A equals to Aij of order m cross n is upper triangular matrix if I less than j. I का राहतो हा सॉरी I greater than j. If I greater than j for all I and j. ही कंडिशन जर का सॅटिस्फाय होत असेल I greater than j for all I greater than for all I and j if aij equals to 0 I greater than j for all I and j ही कंडिशन जर का सॅटिस्फाय होत असेल तर गिवन मॅट्रिक्स हा का राहतो अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स राहतो. ओके, ही झाली तुमची अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्सची डेफिनेशन. नेक्स्ट आहे लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. 9th नंबर लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. यामध्ये काय राहील मग अप्पर ट्रायंगुलर मध्ये काय होतं बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर 0. सेम लोअर ट्रायंगुलर मध्ये काय होईल अबव द डायगोनल एलिमेंट्स आर 0. A square matrix in which each element above the diagonal are 0 is called as lower triangular matrix. सेम अप्पर ट्रायंगुलर अँड लोअर ट्रायंगुलर मध्ये काही डिफरन्स नाही. अप्पर ट्रायंगुलर मध्ये फक्त बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर 0 अँड लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये अबव द डायगोनल एलिमेंट्स आर 0. म्हणजेच काय मिळेल हा ट्रायंगल याच्या वरचे एलिमेंट हे का राहतील 0 राहतील. बरोबर. इथं सपोज 1 2 3 4 5 6 हा काय झाला आपला लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. पहा बरं दिसते का डायगोनलच्या खाली एक ट्रायंगल तयार झालेला 1 2 4 5 6 3 अँड 1 हा एक मॅट्रिक्स आपला ट्रायंगल तयार झालेला आहे. बरोबर. हा काय डिटर्मिनंटच्या खालच्या साईडला आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असं म्हणतो ऑफ ऑर्डर 3/3. याच्यासाठी कंडिशन A equals to Aij of order m cross n is lower triangular matrix if Aij equals to 0 for I less than j for all I and j. ही झाली त्याची कंडिशन. Aij equals to 0 for I less than j ज्यामध्ये I greater than 0 राहतो आणि Aij इक्वल्स टू 0 राहते. Aij इक्वल्स टू 0 आणि I ग्रेटर दॅन j तर तो ट्रायंगल कोणता असतो तो मॅट्रिक्स कोणता असतो अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स राहतो. आणि Aij इक्वल्स टू 0 I लेस दॅन j तर तो मॅट्रिक्स कोणता राहतो लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स राहतो. ओके, हे झाले लोअर ट्रायंगुलर अँड अप्पर ट्रायंगुलर. आता आपण बघणार आहोत ट्रायंगुलर मॅट्रिक्स. 10th नंबर काय ट्रायंगुलर मॅट्रिक्स. काय राहील ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंगुलर काय आहे बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर 0. लोअर ट्रायंगुलर काय असते अबव द डायगोनल एलिमेंट्स आर 0. आणि ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये काय राहील मग अबव द डायगोनल एलिमेंट्स अँड बिलो द डायगोनल एलिमेंट्स काय राहतील 0 राहतील. म्हणजे 0 0 0 0 0 0. Above the diagonal elements and below the diagonal elements are 0 is called triangular matrix. Okay. Chiral definition: a square matrix in which a square matrix is called an
triangular matrix is called as triangular matrix if it is an upper or a lower triangular matrix. जो मॅट्रिक्स अप्पर ट्रँग्युलर ॲज वेल ॲज लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्सचा राहतो त्याला आपण काय म्हणतो ट्रँग्युलर मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल every diagonal comma scalar comma unit and null एक्झाम्पल काय एव्हरी डायगोनल स्केलर युनिट यालाच काय म्हणतो आपण आयडेंटिटी युनिट और आयडेंटिटी अँड नल यालाच आपण ऑरमध्ये काय म्हणतो झिरो. matrices are the examples of triangular matrix. काय लिहिलं मी एक्झाम्पलमध्ये एव्हरी डायगोनल स्केलर युनिट अँड नल मॅट्रायसेस आर द एक्झाम्पल्स ऑफ ट्रँग्युलर मॅट्रिक्स. हे काय एक्झाम्पल आहेत कशाचे ट्रँग्युलर मॅट्रिक्सचे. ओके लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. नेक्स्ट आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स हे डेफिनेशन तुमच्यासाठी थोडी वेगळी आहे. अ स्क्वेअर मॅट्रिक्स in which a square matrix A equals to Aij स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलेला आहे मॅट्रिक्स A इक्वल्स टू Aij ऑफ ऑर्डर m क्रॉस n. अ स्क्वेअर मॅट्रिक्स A इक्वल्स टू Aij ऑफ ऑर्डर m क्रॉस n in which Aij equals to Aj for all I and J. क्या है a square matrix A equals to Aij of order m cross n in which Aij equals to Aj ही जर का कंडिशन सॅटिस्फाय होत असेल फॉर ऑल आय अँड जे तर जो आपला गिवन मॅट्रिक्स आहे स्क्वेअर मॅट्रिक्स ए इक्वल्स टू Aij ऑफ ऑर्डर m क्रॉस n हा काय असतो सिमेट्रिक असतो. सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके फॉर एक्झाम्पल a matrix A equals to Aij equals to Aj means for example matrix of order 3/3. इथं काय राहते A11 A12 A13 A21 A22 A23 A31 32 A33. कंडिशन काय सिमेट्रिक मॅट्रिक्सची Aij इक्वल्स टू Aj फॉर ऑल आय अँड जे म्हणजेच A12 इक्वल्स टू Aij इक्वल्स टू Aj. A12 इक्वल्स टू काय मिळेल A21 मिळेल. A13 इक्वल्स टू काय मिळेल
A31 मिळेल, A23 इक्वल्स टू A32 मिळेल. हे जर का सेम असतील डिटर्मिनंटमध्ये तर आपला जो मॅट्रिक्समध्ये तर आपला मॅट्रिक्स हा का राहतो, सिमेट्रिक मॅट्रिक्स राहतो. ओके. फॉर एक्झाम्पल हा झाला स्टँडर्ड फॉर्म त्याचा. फॉर एक्झाम्पल मॅट्रिक्स A इक्वल्स टू 1 2 -4 इथं काय राहील मग A21, इथं काय राहील 2 5 इथं 9. हा कोणता आहे A31, हा कोणता आहे A13, इथं काय राहील A31 म्हणजे इथं सुद्धा काय राहील -4, इथं काय राहील A23, इथं कोणता एलिमेंट असतो A32, इथं पाहायचं, इथं लक्ष द्या. हा कोणता आहे A23 किती आहे 9, A23 इक्वल्स टू 9 आहे, तर A32 इक्वल्स टू काय रे 9. इथं लिहा सपोज 2. हा काय झाला आपला सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिंपल डेफिनेशन आहे स्क्वेअर मॅट्रिक्स A इक्वल्स टू AIJ ऑफ ऑर्डर m/n इन विच या मॅट्रिक्समध्ये स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये AIJ इक्वल्स टू AJI फॉर ऑल I अँड J ही जर का कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर आपला जो गिवन मॅट्रिक्स आहे हा का राहतो, सिमेट्रिक राहतो. सेम याच टाईपचा एक स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असतो. 12 नंबर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. सेम डेफिनेशन आहे, फक्त इथं थोडा चेंज आहे. अ स्क्वेअर मॅट्रिक्स A इक्वल्स टू AIJ ऑफ ऑर्डर m×n इन विच AIJ इक्वल्स टू -AJI इक्वल्स टू -AJI फॉर ऑल I अँड J इज कॉल्ड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. is called as skew symmetric matrix. Skew symmetric matrix. But या कंडिशनमुळे AIJ इक्वल्स टू -AJI या कंडिशनमुळे आपल्याला मिळते हिअर AIJ इक्वल्स टू AJI -AJI. मग जर का आपण हा -AJI या साईडला शिफ्ट केला तर काय मिळेल, AIJ प्लस AJI इक्वल्स टू 0. ऑब्वियसली साइन काय होईल, चेंज. AIJ प्लस AJI, AIJ इक्वल्स टू AJI इक्वल्स टू 0 फॉर मी काय लिहिलं, फॉर ऑल I अँड J. फॉर I इक्वल्स टू J काय मिळेल, AIJ I इक्वल्स टू J किंवा और J इक्वल्स टू I, AII प्लस AII इक्वल्स टू 0 म्हणजेच काय ट्वाईस AII इक्वल्स टू 0. देअरफॉर AII इक्वल्स टू 0 आणि AII हे का राहतात, मी तुम्हाला डायगोनल एलिमेंटच्या वेळेस सांगितलं होतं. AII आर दी डायगोनल एलिमेंट्स ऑफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स. डायगोनल एलिमेंट्सची जेव्हा आपण डेफिनेशन बघितली होती तेव्हा लिहिलं होतं AII, BII, CII किंवा AJJ, CJJ हे का राहतात, ऑल द डायगोनल एलिमेंट्स ऑफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स. मग आपल्याला इथं काय मिळत आहे, AII इक्वल्स टू 0 मीन्स डायगोनल एलिमेंट्स आर 0. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये आपल्याला ऑल डायगोनल एलिमेंट्स हे का राहतात, 0 मिळतात. ओके. मग फॉर एक्झाम्पल मॅट्रिक्स A इक्वल्स टू स्क्वेअर मॅट्रिक्स राहतो, बरोबर. आपण लिहिला स्क्वेअर मॅट्रिक्स, बट कंडिशन काय, ऑल डायगोनल एलिमेंट्स आर 0 अँड AIJ इक्वल्स टू -AJI. डायगोनल एलिमेंट्स 0 लिहिले मी, AIJ इक्वल्स टू -AJI
म्हणजेच काय A12 इक्वल्स टू मायनस A21, A13 इक्वल्स टू मायनस A31, A23 इक्वल्स टू मायनस A32. हे कंडिशन मिळतात आपल्याला. ओके, फॉर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3×3. म्हणजे इथे मी जर का सपोज 2 लिहिला, इथं 3 लिहिला, हा काय आहे A12, तर A21 का राहतो -A21 -2, इथं -3, इथं जर का 4 लिहिला, A23 किती आहे 4 आहे, याच्या इक्वल काय आहे A32 मायनस साईन या साईडला स्प्लिट केलं तर काय मिळेल A32 इक्वल्स टू -4 हा काय आहे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3×3. सिम्पल आहे. फक्त तुम्हाला डेफिनेशन आणि कंडिशन जर का तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही कोणता पण मॅट्रिक्स ओळखू शकता. आता आपण आतापर्यंत 12 टाईप पाहिले, 12 टाईप पाहिले मॅट्रायसेसचे. रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, अप्पर ट्रँग्युलर, लोअर ट्रँग्युलर, सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. या 12 टाईपमधला जर का तुम्हाला कोणता पण एखादा मॅट्रिक्स दिला तर तुम्हाला ओळखता आला पाहिजे की या 12 टाईपपैकी हा कोणत्या टाईपचा मॅट्रिक्स आहे, स्क्वेअर आहे की स्केलर आहे, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. MCQमध्ये बऱ्याचदा या टाईपवर क्वेश्चन येऊ शकतो, मे बी CETमध्ये, JEEमध्ये. ओके, आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या बेसिसवर काही प्रॉब्लेम घेऊ आणि नंतर सिंग्युलर मॅट्रिक्स आणखी बरेचसे टाईप राहिले ते आपण कंटिन्यू करू. ओके, थँक्यू.